नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू दे आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण व्हेज पुलाव बघणार आहोत. तर भाताचे प्रकार वेगवेगळे आहेतच. तर आज व्हेज पुलाव कसा बनवायचा आपण बघणार आहोत. तर चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. आपण आज पुलाव बनवणार आहोत. एक व्हेज पुलाव आपण बनवत आहोत. त्यासाठी मी इथं कुकर ठेवलेला आहे, त्यात तेल घातलेलं आहे आणि तेल छान तापलेलं आहे. तर त्यामध्ये मी तमालपत्र घालून घेतलेलं आहे आणि 2 लवंगा घालून घेतलेल्या आहेत. आता लवंगा पण छान भाजल्या गेल्यात. तर आता यामध्ये मी कांदा टाकून घेत आहे. आता कांदा परतून घेऊया. तर आपला कांदा परतून घेतला आहे मी. आता यामध्ये आपण 1 टोमॅटो घालून घेऊया. चिरून घेतलेला आहे टोमॅटो. आता यामध्ये आपण मी 1 पाव फ्लॉवरचे तुरे घालून घेतलेले आहेत. त्यानंतर मी सोया चंग हे असे भिजवून घेतले होते. 5-6 वड्या मी यामध्ये घालणार आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही भाज्या घालू शकता. मटार असलं तर तुम्ही मटारसुद्धा घालू शकता. तर आता हे परतून घेऊयात. आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा मी धनेपूड घालून घेणार आहे. आता हे छानपैकी आपण परतून घेऊयात. मी 1.5 वाटी तांदूळ भिजवून घेतलेला आहे. धुवून छानपैकी भिजवून ठेवला होता. तर मी 1.5 वाटी म्हणून घेतला असल्यामुळं मी 3 वाटी पाणी घेणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय मी 3 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. तर मी यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे छान उकळी येऊ दे ह्याला. तर मी तांदूळ घातलेला आहे. आता आपण ह्याला छानपैकी उकळी फुटली होती, तांदूळ घालून घेतलेला आहे. आता आपण भात लावून घेऊया. तर आपला पुलाव तयार झालेला आहे, पनीर व्हेज पुलाव. तर कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.